विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत BA द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांकरिता प्रथम अर्थात द्वितीय सत्राचे पहिले सत्र BA SY थर्ड सेमिस्टर या तृतीय सत्रात राजकीय सिद्धांताचा हा जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरिता ठेवण्यात आलेला आहे, हा अभ्यासक्रम वर्ष 2025-26 नुसार हा अभ्यासक्रम आपण द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासत आहोत. या अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्र ज्या पद्धतीने विकसित झालेलं आहे, त्या राज्यशास्त्रातील एक महत्त्वाचा उपविषय म्हणून राजकीय सिद्धांताचा उल्लेख केला जातो. राजकीय सिद्धांतामध्ये ज्या बाबी स्पष्ट करणार आहोत, त्याचा अल्पशः भाग आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये राजकीय सिद्धांताचा अर्थ बघत होतो. या सिद्धांताचा अर्थ बघत असताना थेरी हा शब्द इंग्रजी भाषेतील आहे. या थेरीचाच अर्थ मराठीमध्ये विज्ञान किंवा शास्त्र असा होतो. या सिद्धांतानुसार ज्या राजकीय बाबींना आपण सिद्धांत म्हणून ओळखतो, या सर्व बाबी सामाजिक शास्त्राच्या मुख्य बाजू आहेत. या सामाजिक शास्त्रामध्ये समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आदी विषयी वेगवेगळ्या विषयांचा जो सामाजिक शास्त्रामध्ये सहभाग होतो, त्या विषयांचा आरंभबिंदू म्हणून राज्यशास्त्रास ओळखले जाते. राजकीय कायदे, राजकीय विधी, राजकीय तत्त्वज्ञान, राजकीय ज्ञान, राजकीय विज्ञान या वेगवेगळ्या संकल्पनांमधून राजकीय सिद्धांताचा उगम हा झालेला आहे. या राजकीय सिद्धांतामध्ये ज्या पद्धतीने आपण सिद्धांत म्हणजे काय, तर सिद्धांत याला इंग्रजीमध्ये थेरी असे म्हटले जाते. या थेरीचाच मूळ शब्द
थिया या ग्रीक भाषेतून कसा निर्माण झाला याची माहितीसुद्धा मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलेली आहे. थियाचे रूपांतर थेरीमध्ये आणि थेरीचा अर्थ मराठीत सिद्धांत असा होतो. एखाद्या विशिष्ट अशा बाबींचं परिशीलन ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानातून एक सीमा जी पार केली जाते आणि त्याचा एक विशिष्ट असा अप्रोच, विशिष्ट असा दर्जा ठरविला जातो, त्याला आपण खऱ्या अर्थाने ढोबळमानाने सिद्धांत असे म्हणतो. या सिद्धांतामध्ये राजकीय ज्याही बाबी आहेत त्याला सैद्धांतिक दृष्टीने अभ्यास करावेत याकरिता सिद्धांताने खूप अशी मेहनत, काम, वर्क केलेला आहे. हे वर्क करणारे वेगवेगळे विचारवंत आहेत. जसे प्लेटो आहेत, ॲरिस्टॉटल आहेत, मॅकॅव्हेली आहेत, थॉमस हॉब्ज आहेत, लॉक आहेत, रुसो आहेत. हे जे विचारवंत आहेत ही विचार परंपरा ज्ञानी आणि तत्त्वज्ञानी विचारातून उदयास येते. या ज्ञानी आणि तत्त्वज्ञानी विचारानुसार विशिष्ट अशा समाजाला, समुदायाला ज्या विशिष्ट नावाने ओळखले जाते त्या विधीचा, त्या सत्तेचा अभ्यास हा राजकीय सिद्धांतामध्ये करणं गरजेचं आहे. या राजकीय सिद्धांताला अँड्र्यू हँकर हे विचारवंत पॉलिटिकल थिअरी या ग्रंथामध्ये, त्यांच्या राजकीय सिद्धांताच्या ग्रंथामध्ये राज्यशास्त्र, राजकीय सिद्धांत हे खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञानी विचारवंतापासून विभक्त करू शकत नाही. हे विभक्त करणं अतिशय अवघड आहे. या विभक्तीकरणाला ते विरोध करतात आणि मानवाच्या नीती आणि मूल्याला महत्त्व देत त्यांनी राज्यशास्त्रामध्ये एक वेगळी छाप निर्माण करण्याचा प्रयत्न अँड्र्यू हँकर यांनी केलेला आहे. अँड्र्यू हँकर हे विचारवंत राज्यशास्त्रामध्ये, ज्या राज्यशास्त्राला राजकीय सिद्धांताचा दर्जा मिळावा हा उद्देश ठेवून त्यांनी आपले विचार विशद केलेले आहेत. हे विचार राजकीय सिद्धांताला खूप महत्त्वाचे आहेत. या विषयातून राजकीय सिद्धांत कसा प्रगल्भ झाला या बाबतीचे चित्र त्यांच्या या पॉलिटिकल ॲनालिसिस या ग्रंथामध्ये दिसून येतं. त्यांचा तो रिव्ह्यू असा ग्रंथ आहे अँड्र्यू हँकरचा, ज्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी अँड सायन्स या वेगवेगळ्या तत्वातून हा ग्रंथ आपण अभ्यासणं गरजेचं आहे. हे तत्त्व, हे विचार, हे सिद्धांत आणि हे शास्त्र या वेगवेगळ्या माध्यमातून याचा विचार अँड्र्यू हँकर यांनी केलेला आहे. त्यांचं एकच उद्देश होता की राज्यशास्त्रात मूलगामी असे परिवर्तन तेव्हाच घडून येते जेव्हा त्या विचाराला एक विचारप्रणालीची साथ असते. ती विचारप्रणाली आधुनिक काळातील असेल, मध्ययुगीन काळातील असेल किंवा प्राचीन काळातील असेल. आधुनिक काळामध्ये विचार करत असताना ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती, पार्लिमेंटरी शासन पद्धती आहे,
त्याच पद्धतीने अमेरिकेमध्ये फेडरल पद्धती आहे, चीनमध्ये कम्युनिस्ट पद्धती आहे, रशियामध्ये कम्युनिस्ट पद्धती आहे. या प्रत्येक प्रणालीचं अध्ययन करत असताना जर्मनमध्ये नाझीवाद आहे, मुसोलिनीचा फॅसिस्टवाद आहे, कार्ल मार्क्सचा भांडवलशाही विरोधी वर्गसंघर्षाचा तो सिद्धांत आहे, त्यांचा साम्यवादी विचार आहे. याची खूप अशी बारकाईने अध्ययन करण्याची गरज आज भासत आहे. म्हणून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे असे मला वाटतं. त्यामुळे कोणताही विचारवंत अभ्यासत असताना त्या विचारवंताची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासणं किती गरजेचं आहे हे अँड्र्यू हँकर याच्या विचारातून दिसून येतं. धन्यवाद.